महादेव गित्ते यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत. ताई, काल महादेव गित्ते यांनी पत्राद्वारे मागणी केलेली आहे की 31 तारखेला जी काही मारहाण झाली होती ती मारहाण आम्हाला करण्यात आली आणि याचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावं. त्याच्याबद्दल काय? द्यायलाच पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज मागतायत ना, मग द्यायलाच पाहिजे. का विलंब लागतोय सीसीटीव्ही फुटेज साठी? नेमकं त्या दिवशी काय झालं होतं जेलमध्ये? नेमकं त्या दिवशी असं झालंय की यांची ती 3 दिवसाची प्री प्लॅनिंग होती. त्यांनी सगळं काही गेम आखून सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आणि त्यातली त्यात त्यांनी एकमेकाकडे बघण्यात आलं आणि त्यांनी जाणून बुजून समोरून शिवीगाळ करून ह्यांच्यावर म्हणजे हल्ला केला. 10 जण होते हल्ला करण्यामध्ये. या मारहाणीत नेमकं कोण कोण होतं आणि कशाचा वापर केला गेला? आता नेमके तर तेवढे नाव माहित नाही, पण समोरून जेवढे नाव माहिती आहेत तेवढे सांगू शकते मी. सुदर्शन घुले आणि म्हणजे संतोष भैया देशमुखच्या मारेकरी जेवढे आहेत आरोपी ते सगळे होते आणि परळीतून काय केलेले रघु फड वगैरे विलास गीते हे सगळे काय होते. मारहाण झाल्यावर त्याची शिवीगाळ वगैरे झाली तसं पत्रात म्हणलं गेलेलं आहे. बोलाबोली झालेली आहे, पण ते समोरून सगळ्या काही गोष्टी घडल्यात आणि त्यांनी त्याच्यातली त्यात सर्व काही प्रकार घडताना त्यांनी एक शब्द बोलले की आज तुम्ही आणि आम्ही दोन्ही मदत असल्यामुळे तुम्ही वाचलात, नाही तर तुम्ही जर बाहेर असतात ना तुमचे हे आपले संतोष भैया देशमुख पेक्षाही हाल बेकार करून मारलं असतं. हे नेमकं म्हणजे हा जो वाद आहे हा कशामुळे झालाय? हे त्यांना सगळ्या काही सुविधा भेटणार, मनासारखं जल प्रशासन नाचविता येईना, सगळं काही तिथं आयुष आराम भेटणार का, तर हे सगळे जड जात आहेत ना तिथे आहेत ते विरोधी. आपण बघितलं तर या जेलमध्ये संतोष देशमुख आणि बापू आंधळे असे दोन्ही आरोपी या प्रकरणातले जेलमध्ये आहेत. तर याआधी देखील महादेव गित्ते यांनी एक मागणी केली होती की वाल्मिक यांचा जे आहे ते त्या गुन्ह्यात 302 मध्ये हे करण्यात यावं, नाव घेण्यात यावं, अशी मागणी तुम्ही पण मागे केलेली होती. हो, 307 मध्ये मी मागणी केलेली होती, कारण हे सगळं काही खोटं आहे. बापू आंधळे ह्या भैयांना इथं स्वतः दारात आणून त्यांच्याच लोकांनी त्यांनी मारलेलं आहे आणि इथून फरार झालेले आहेत. मला सांगा ना, जर खरंच मारला असतं यांनी आणि त्यांनी जर नसतं मारलं तर त्यांनी बॉडी उचलून न्यायला पाहिजे होती. त्यांनी तिथंच पडू दिलं आणि सोडून पळून गेलेले आहेत. आज तुम्ही एसपींना भेटणार आहात असं समजतंय. काय मागणी असणार आहेत आणि काय काय संदर्भात चर्चा होणार आहे? एसपींना एवढंच बोलणार आहे की मला सीसीटीव्ही फुटेजची मागणी करते मी, मला सीसीटीव्ही फुटेज का मिळत नाही आणि त्यातली त्यात तुम्ही ह्या लोकांच्या मागले किती गुन्हे आहेत, जे आमचे लोक आहेत त्यांचे बघा आणि त्या लोकांचे गुन्हे बघा, त्या आरोप्यांचे गुन्हे बघा. तुम्ही खरं जर विचार केला तर 307 302 हे जे गुन्हे आहेत बापू आंधळेच्या याच्यातले हे त्यांच्याच लोकांवर लावायला पाहिजे. आता जे आठवले गँगला आणि गित्ते गँगला बाहेर घालवण्यात आलेले याबाबत काही चर्चा होणार आहे? हो, होणार ना. मग जर समजा त्यांना हलवायचंच होतं तर तुम्ही अशा तातडीने का हलवलं आणि त्याचं कारण काय हे त्यांना द्यावंच लागणार आहे. नक्कीच. तर या होत्या मीरा गित्ते यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलंय आणि आज ते बीडचे जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत पवार त्यांची भेट देखील घेणार आहेत. कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, एबीपी माझा, परळी, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.